बहुत जनांचा आधारो, अखंड स्थितीचा निर्धारो, श्रीमंत योगी अर्थात छत्रपती शिवराय. इतिहासाच्या पाणी पाणी, इतिहासाच्या पाणी पाणी अमर शिवप्रभूंची गाथा, अभिमानानं मर्द मराठी झुकतो त्यांच्या चरणी माथा. जगावं कसं, जगावं कसं आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं. मरावं कसं हे शंभूराजांनी शिकवलं. आणि वागावं कसं हे संत समाजसुधारकांनी शिकवलं. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी, जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा. आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी छत्रपतींचा आणि संतांचा इतिहास ज्ञात हवा. मला सांगा, तुमची शाळा 2-3 वर्षापूर्वी इथं काहीच नव्हतं, जुनी शाळा भरत होती. समाज सुधारत चालला, प्रगती होत चालली, तुमच्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध होत चालल्या. माणूस चंद्रावर गेला, परंतु संतांचे विचार, शिवरायांचे विचार आपल्यापासून दूर दूर होत चालले. असा एक आमचा सामाजिक अनुभव आहे. मला सांगा, तुमच्या गावामध्ये कीर्तन सप्ताह होतो, सप्त्याला किती जण जातात? हात वर करा, खाली हात करा. तुम्ही सगळे जाता. मी तुम्हाला सगळ्यांना पाहिलं, शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन झालं का तुम्ही सगळे लाईन मध्ये असता. कशाला? कशाला? भोजन. ताट बसा, जर ताट बसा. मुलांना भोजन आणि भजन, भोजन आणि भजन या शब्दामध्ये फक्त एक काना आणि एक मात्रा एवढंच अंतर आहे. परंतु त्यांचा जर अर्थ घेतला ना, जमीन आसमानाचं अंतर आहे. काल्याच्या कीर्तनाचं 12:30 वाजता केलेलं भोजन फार तर उद्या सकाळी 8 पर्यंत तुमच्या पोटामध्ये राहील. का राहणार आहे? वर्षभर राहणार आहे का? उद्या सकाळी गेट आउट. परंतु कीर्तन, प्रवचन, अभंग, संतांचा एखादा विचार, एखादा अभंग तुमच्या डोक्यामध्ये बसला, अवघाची संसार सुखाचा करीनं, एका शब्दाचा अर्थ तुमच्या डोक्यामध्ये बसला तर तो तुमच्या अंतापर्यंत, विश्वाच्या अंतापर्यंत संतांचे अभंग 700 वर्षानंतर प्रत्येक गावामध्ये कीर्तन, प्रवचन, भजन, काकडा याच्यामध्ये गायले जातात आणि ते ताजे तवाने वाटतात. संतांचे अभंग बघा, इवलेसे रोप लावलेले द्वारी, अवघाची संसार सुखाचा करीनं, देवाच्या द्वारी उभा क्षण भरी, सुंदर ते ध्यान उभे वेठेवरी, जे का रंगले गांजले. 700 वर्षानंतरही हे अभंग प्रत्येक गावामध्ये गायले जातात. कीर्तन, प्रवचन, काकडा, भजन गायले जातात. ते ताजे तवाने वाटतात, शिळे वाटत नाहीत. परंतु सिनेमाचं, ऑर्केस्ट्राचं, डीजेचं गाणं, मला सांगा, डीजेची गाणी कोणाची पाठ आहेत? सगळ्यांची पाठ आहेत. पण अभंग मला सांगा, 2 अभंग कोणाची पाठ आहेत? 50 पोरांची पाठ आहेत. कारण ही पोरं तुमच्या गावातल्या संस्थेमध्ये शिकतात म्हणून त्यांचे पाठ आहेत, पण बाकीच्यांचे का पाठ नाहीत? पुराणो अभंग, अभंग या शब्दाचा अर्थच असा आहे, आयुष्यामध्ये ज्याचे 2-5 अभंग पाठ असतील आणि त्यातल्या 1-2 अभंगाच्या अर्थाप्रमाणे वागण्याचा, जगण्याचा प्रयत्न केला, त्याचे जीवन कधीच भंग होणार नाही. फोड करा बघा, अभंग कधीच भंग होणार नाही. तसं शिक्षण, शिक्षण या शब्दाची फोड केल्यावर शिक्षण म्हणजे क्षणाक्षणाला शिकायचं असतं. तुम्हाला लहानपणी गोष्ट होती, 2 लहान प्राण्यांची शर्यत लागते आणि त्यातला एक प्राणी जिंकतो. कोणता जिंकतो? ससा चपळ होता, तरी कासव जिंकला. का जिंकला? तर तो थांबला नाही, तो थांबला नाही. मग या लहानशा शब्दापासून एवढं शिकायचं, शिक्षण क्षणाक्षणाला शिकायचं असतं. ते कासवाला आळस आला आणि कुणाला आळस आला? सशाला आळस आला. मग सगळ्यात मोठा तुमचा जीवनामध्ये शत्रू कोणता आहे? आळस, कंटाळा, बेफिकिरी. नाही अभ्यास केला तर काय मॅडम सर थोडेसे रागावतील. मुलांना तुमच्या माहितीसाठी सांगतो, सरांचं काही बिघडणार नसतं. तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना, तुमच्या आतला शत्रू आहे खरा जो आळस, कंटाळा, याला पहिला बाहेर काढा. आणि तुमचे काही जाणे दुश्मन आहेत. मी तुम्हाला सांगितलंय, पहिले मी सांगितले ना कोणते कोणते दुश्मन आहेत. जाणे
तुम्हाला फार आवडतात, पण आयुष्यात तुम्हाला मोठं होऊन देणार नाही. अभ्यास, गृहपाठ, होमवर्क सोडून तुम्ही त्यांच्या पुढं टकामका बघत असता, टुळू बघत असता. कोणता? 8 ते 8:30, 9 ते 9:30. एखादी मालिका अशी लागते, त्या मालिकेमध्ये फक्त एवढं शिकवलेलं असतं, ह्या महिलेनं त्या महिलेची छेड कशी काढायची, खोडी कशी करायची, आणि दुसरीनं तिच्यावर कुरघोडी कशी करायची, एवढं त्याच्यातून शिकवलं असतं. कोणतो? काय मालिकेची नाव आहेत? तुझ्याच जीवर रंगला. आता शिक्षिका एवढे भोळे असतात का? पण मालिकेत काही दाखवतात, त्यांचा टीडीपी वाढतो, त्यांचा खप वाढतो, आणि आपण आपला आयुष्यातला अमूल्य वेळ अभ्यासाचा, मित्रांनो वेळ, या अभ्यासाचा गेलेला 1 तास, टाइम अँड टाइड वेट फॉर नोबडी. काळ आणि वेळ कोणाची प्रतीक्षा करत नसते. तुमचा 1 तास अभ्यासाचा जातो, होमवर्क जो गृहपाठ दिलेला असतो तो मागे राहतो, आणि दुसऱ्या वर्षी तुम्ही सरांना सांगता, सर माझं डोकं दुखत होतं. आणि तुम्ही डोकं पुढे लावलं होतं टीव्ही पुढे. मुलांनो, टीव्ही, मोबाईल, डीजे, ऑर्केस्ट्रा, हेडफोन, याच्यामध्ये जे तुम्ही जे व्यर्थ 1-2 तास घालवताना, तुम्ही त्याऐवजी तुम्ही खेळा. तुम्हाला खरोखर मोठं व्हायचं असेल ना, तर तुम्ही खेळा. किंवा जो याच्यात पोरं आहेत बघा, 50 पोरं संस्थेमध्ये, ही पोरं नक्की मोठी होणार. का मोठी होणार? तर ह्या पोरांना अभंग पाठ होतील, कुणी वाजवायला शिकेल, कुणी गायला शिकेल, कुणी प्रवचन करायला शिकेल, कुणी कीर्तनकार होईल. आणि हीच पोरं ज्यावेळी ग्रॅज्युएट होतील त्यावेळेला शिक्षक सुद्धा होतील. एक नांदेडचा शिक्षक आहे, आमच्या सप्त्याला आम्ही बोलवतो. नांदेडचा एक शिक्षक आहे, तो सप्त्याला बोलवतो, त्याला आम्ही 25 ते 30 हजार कीर्तनला देतो. किती देतो? आणि एका 1 तास असतो कीर्तन, 1.5 तास करतो, आणि त्यातला अर्धा तास विठ्ठल असतं. मग 1 तासाचे त्या महाराजांना, शिक्षकाला जेवढा पगार मिळतो, सुरुवातीला 5-7 वर्ष शिक्षकाला 10-15 हजार मिळत नाही, तेवढं त्या माणसाला 1 दिवसामध्ये मिळतं. आणि काही कीर्तनकार 2-2 कीर्तन करतात, 3-3 कीर्तन करतात. पण कीर्तन पैशासाठी सोडा. पण हा जीवनाचा भाऊसागर करून जायचा असेल तर तुम्हाला 3 गोष्टी आल्या पाहिजे. पहिलं बोलता आलं पाहिजे, दुसरं गाता आलं पाहिजे, आणि तिसरं पोहता आलं पाहिजे. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला तुम्ही भाषण करताना सगळ्यांनी भाषण करायला शिका. कारण जे पुढारी बोलबच्चन आहेत तेच मोठे झाले. तुम्हाला राजकारणात गेलं किंवा जे महाराज चांगलं कीर्तन करतात ते मोठे झाले. समाजामध्ये तुम्हाला तुमची बाजू मांडण्यासाठी पहिलं बोलता आलं पाहिजे, आणि दुसरं गाता आलं पाहिजे. ज्या वेळेला तुम्हाला गाता येईल ना, ज्या वेळेला तुम्ही एखादा अभंग म्हणाल ना, त्यावेळेला तुम्हाला बोलता ऑटोमॅटिक येईल. तुम्ही ग्रॅज्युएट व्हाल, इंजिनियर व्हाल, आणि त्यावेळेला तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये कशाला जाल? इंटरव्ह्यूला जाल. बोलत जरा ताड बसा, तो रेलला लगेच मागं. तुम्हाला मोठं व्हायचंय ना, माणूस जीवनामध्ये 2 प्रकारे मोठा होऊ शकतो. एक शिकून आणि दुसरं सवरून. शिकून म्हणजे शिक्षण, आणि सवरून म्हणजे सवरून. जेवढे शब्द आहेत बघा, सत्य, सदाचार, संयम, सुविचार, प्रत्येक संतांच्या विचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. सुविचार काही फळा भिंतीवर लिहिण्यासाठी नसतात, त्याच्यातून काहीतरी शिकायचं असतं. बघा, रामायण, महाभारत, याच्यातून आपल्याला काय शिकायचं? एका शाळेमध्ये रामनवमीचा दिवस होता, सरांनी सांगितलं रामायणावर बोला, मी रामायणातलं बरंच सांगितलं. रामायणामधून बरंच शिकण्यासाठी आहे. रामायणामध्ये एक कैकेयी होती, माहिती ना, आणि ते दासीनं काहीतरी सांगितलं, आणि त्या कैकेयीनं ऐकलं, आणि अख्खं रामायण बिघडलं. रामाला वनवासाला जायला लागलं. राम वनवासाला निघाला. मला सांगा, तुमच्या वडिलांना जर तुम्हाला सांगितलं, हे तू 14 दिवस घरात यायचं नाही, तिकडेच बाहेर जा, तुम्ही जाल का पटकनी? एकतर तिथे जर बसायला, किंवा जर 11वी-12वीला गेला, तुम्हाला शेंडी फुटली, तर मग तुम्ही बापाला म्हणाल तूच जा. मग रामापासून बापाचं पितृवचन रामानं मांडलं. रामायणापासून बंधुप्रेम शिकायचं. भरतानं गादी स्वीकारली का? त्यानं रामाच्या पादुका गादीवर ठेवल्या आणि राज्य केलं. तो सिंहासन स्वीकारलं नाही. आजकालचा भाऊ जर म्हणाला एखादा 14 वर्ष बाहेर जातोय, तर माझं एकट्याचं राज्य झालं. मग रामायणापासून बंधुप्रेम शिकायचं. रामायणापासून काय शिकायचं? सीतेनं ज्या वेळेस वनवासात होती, सीता वनवासात होती, नीट मुलींनी ऐका. मागच्या 2 मुली काय झालं,
मी रामायण अख्खं सांगितलं, रामायणाचं नंतर सांगतो, पण रामायण सांगितल्यानंतर मी रामायणाचा वध, रावणाला कोणी मारलं, कसं मारलं, कोणतं शस्त्र वापरलं, कोणतं अस्त्र वापरलं, सगळं सगळं एका शाळेत सांगितलं. परंतु एका मुलाचं लक्ष नव्हतं. ते मुलगा दुसऱ्याला दगड मारत होतं. त्याला मी विचारलं, हे दगड मारणारा आता दगड कोणी मारला पुढल्याला? हे तुम्हाला जाऊ दे, मी तुम्हाला रामायण सांगितलं, रावणाला कोणी मारलं सांग, एवढंच उत्तर सांगा. रावणाला कोणी मारलं रे? दगड मारणारा. त्यांना हे दगड मारणारा पुढला. तो म्हणला मी नाही मारलं, मी याला दगड मारला. म्हणजे तू काय मारणार? तुझं शाळेत लक्ष नसतं, तुला रावण कुठला सापडणार आहे? मग तुमचं लक्ष सध्या काय लक्ष आहे तुमचं? टीव्ही, मोबाईल, डीजे पुढला मुळा, काय लक्ष आहे तुमचं? तुमचं लक्ष आहे फक्त शिक्षण. मुलांना शिक्षण, विद्या हे गरिबाचं धन आहे आणि श्रीमंतांचा अलंकार आहे. असं धन आहे जगातला कोणताही तोटा तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. मुलांना कोणतीही बहुमजली उत्तुंग इमारत उभारण्यासाठी पाया पक्का असावा लागतो आणि प्राथमिक शिक्षण हा तुमचा पाया आहे. मागून 2 सेकंदात मुलगी, बाई रावणाला कोणी मारलं? तू नाही मारलं ना? तू काय मारणार? तुझं शाळेत लक्ष नसतं, तुला रावणाकडे लक्ष कडं तू जाणार. मग तुमचं लक्ष आहे शिक्षण. मुलांना शिक्षण म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्याचा मार्ग. लोक मेल्यावर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त करतात, पण शिकला सवरलेला माणूस या पृथ्वी तलावर स्वर्ग उभा करू शकतो. इतकी ताकद या शिक्षणामध्ये आहे. आणि शिक्षणाची संधी आयुष्यातून एकदाच येते. धनुष्यातून गेलेला बाण त्याप्रमाणे परत माघारी फिरू शकत नाही. त्याप्रमाणे शिक्षणातला गेलेला एखादा आठवडा, एखादा दिवस, एखादा तास सुद्धा परत मिळू शकत नाही. काय होतं? एखादा मुलगा बैलगाड्या मागे जातो, पाटलांचा बैलगाडा, आणि तिकडे 4 दिवस राडा करतो. एखादी मुलगी मावशीच्या गावाला जाते, मामाच्या गावाला जाते आणि 4 दिवस शाळा बुडते. मला नंतर 4 दिवसाचा पोर्शन गृहपाठ अभ्यास कव्हर करता करता तुम्ही ऑटोमॅटिक मागे पडता. म्हणून हे शर्यत तुम्हाला जिंकायची असेल तर त्या ससाच्या कासवाच्या गोष्टीतून तुम्ही काय शिकायचं? रोजच्या रोज गृहपाठ, होमवर्क, अभ्यास रोजच्या रोज वेळेवर केला तरच तुम्ही ही जीवनाची शर्यत जिंकू शकणार आहात. मुलांनो, शिक्षणाची संधी माणसातून एकदाच येते. मनुष्यातून सुटलेला बाण ज्याप्रमाणे परत माघारी फिरू शकत नाही, त्याप्रमाणे गेलेली वेळ शिक्षणाची आणि संधी एकदाच येते. आणि माणूस 2च प्रकारे मोठा होऊ शकतो, एक तर शिकून, दुसरं सवरून. आता तुम्हाला बऱ्याच वेळेला वाटतं, अरे आम्ही गरीबाचे, आम्ही कमी हुशार, मी बुटका, मी लुकडा, मी काळा, मी मुंगळा, मी कसा मोठा होणार? मुलांना काळा मोठा होणार, बुटकाही मोठा होणार आणि त्याच्यापेक्षा मुंगळा मोठा होणार. कसं तुम्हाला माहिती आहे? आपल्या भारताच्या राष्ट्रपती कोण आहेत? काय नाव आहे? कोणत्या जातीत जन्मली? आदिवासी समाजातली एक मुलगी वयाच्या 5व्या-6व्या वर्षी तिचे आई वडील खदान म्हणजे खाणीमध्ये गाडले गेले. अनाथ आश्रमात शिकली. मुलींनो, द्रौपदी मुर्मू अनाथ आश्रमात शिकली, वाढली आणि ती इतकी मन लावून शिकली, इतकी मन लावून शिकली. तुम्ही मीराबाई नाव ऐकलंय का फक्त शांताबाईचं ऐकलंय? मीराबाईचं एक भजन होतं बघा. त्या भजनातून तुम्ही काय घ्यायचं? माग म्हणाल का? जैसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो हरी हरी हरे हरे गुण गाने लगी. एका मुलीने तर डोक्याला हात लावला, नुसती गाला फासली. आता मी पुढे तुला मुन्नी बदनाम होई म्हणायला सांगितले. भजन आहे, देवाचं ईश्वराचं भजन आहे. तुमच्या तोंडामध्ये आलं, तोंडामधून अंतःकरणामध्ये घुसलं, शरीराला एखादं वळण लागलं तर तुमचं जीवन कधीच भंग होणार नाही. अभंग या शब्दाचा अर्थ असा आहे, आयुष्यामध्ये ज्याचे 2 अभंग पाठ असतील त्यातल्या एका अभंगाच्या एका चरणाचा अर्थ डोक्यात घेतला तरीही तुमचं जीवन कधी भंग होणार नाही. अभंगाच्या चाली, अभंगाचा अर्थ डीजे ऑर्केस्ट्रा सिनेमाच्या गाण्यापेक्षा चांगले असतात. काय अर्थ असतो सिनेमाच्या डीजेच्या गाण्यापुढे? मला सांगा, तुमच्यातलं डीजे पुढे कोण कोण चांगलं लागतं? मस्त भन्नाट नाचतं, हात वर करा. डीजे पुढे ते मागता नाचतो एक जण ना, सगळे नाचतात. मुलांना डीजेचा आवाज किती नाजूक असतो.
नाजूक असतो का? अहो डीजेचा आवाज एवढा मोठा असतो, रस्त्यावर असतात तर घर दणकतं, भांडी हलतात. मला सांगा तुमची डोकी डीजेच्या त्या दगडमातीच्या भिंतीपेक्षा निवार असतात का? डीजेचा परिणाम सांगतो. माझ्या एका मित्राचा मुलगा 10वीला होता, 95% मार्क होती. हडपसरच्या एका कामगाराचा मुलगा 95% मार्क होते, पण त्याला एक वाईट नाद होता. पुढे डीजे वाजला का ते जेवायचं, अर्ध सोडायचं, मागं हात पुसायचं आणि डीजे पुढे नाचायचं, इतकं नाचायचं. डीजेची गाणी काय असतात, तो काय चाली असतात त्या गाण्याच्या? काय गाणं असतं डीजेच्या? एखादं गाणं माहितीये का? काय गाणं असतं? एक वाईट पाणी असतो बघा, चावतो, मुंगळा मुंगळा. मुंगळा म्हणला का तुम्ही डीजे सारखं नाचायला लागतं, मुंगळ्यासारखं. किंवा कावळा, काला कावळा काट खाएगा. आता कावळा, मुंगळा अशी वाईट वाईट प्राण्यांची गाणी, आणि त्या गाण्याच्या तालावर तुम्ही नाचा. तुम्हाला नाचायचं असेल तर परवा दिंडी गेली ना, त्या दिंडी पुढे नाचा, कीर्तनात नाचा, देवळात जाता, हरिपाठामध्ये नाचा. पण डीजेच्या त्या मुलाला 95% माझ्या मित्राचा कामगाराचा मुलगा त्याच्या बापाचा नंबर देतो. त्या मुलाला 7वी 8वी पासून डीजे पुढे नाचायचा एवढा नाच. डीजेची वरात आली, कुणाची मिरवणूक आली, किती संपत्तवर रातचं 1-2 वाजेपर्यंत पोरगं नाचायचं. आणि त्या डीजेच्या गंभीर आवाजामुळं काय परिणाम झाला? 10वीचा रिझल्ट लागला. पोरं इकडे तिकडे आर्ट, कॉमर्स, सायन्स, बीबीए पुढे प्रवेश घ्यायला लागले. त्यावेळेला त्या डीजे पुढे 2-3 वर्ष लागून त्याचं डोकं मागच्या बाजूला दुखायला लागलं डीजेच्या आवाजामुळे. त्याला तो डॉक्टरकडे गेला, त्याने डॉक्टरने तपासणी केल्या, फोटोग्राफी, स्कॅनिंग, MRI सगळ्या चाचण्या केल्यावर डॉक्टरने सांगितलं त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला मेंदूला गाठी आल्या. रक्त गोळंबलं डीजेच्या आवाजामुळे, रक्त गोळंबलं, याचं ऑपरेशन करावं लागेल. आणि ऑपरेशन करण्यासाठी खर्च सांगितला 15 ते 20 लाख रुपये. आता डीजे पुढे नाचणाऱ्यांनी विचार करा, तुमच्या घरामध्ये 15-20 लाख शिल्लक आहे का? कोणाच्या आहेत का? नाहीत ना? मग त्या मुलाच्या घरामध्ये शिल्लक नव्हते. त्याचा बाप एक साधा कामगार होता. ऐन वेळेला कोण देणार एवढे 15 ते 20 लाख रुपये? पुढचा एक 95%चा हुशार मुलगा वाचवण्यासाठी 20 लाखाला विकली, डिपॉझिट भरलं, ऑपरेशन झालं. मुलांनो, मुलगा जगला, परंतु ऑपरेशन मध्ये त्याच्या सगळ्या शिरा जॉईंट झाल्या नाहीत. मेंदूपासून कानापर्यंत, मेंदूपासून डोळ्यापर्यंत, मेंदूपासून छोट्या मेंदूपर्यंत ज्या रक्तवाहिनी असतात ना, त्यातल्या 1-2 शिरा जॉईंट झाल्या नाहीत. आणि त्यामुळं त्याचा स्मृतिभ्रम झाला. स्मृतिभ्रंश या शब्दाचा अर्थ काय? त्याला अर्ध आठवतं, अर्ध आठवत नाही. बाप आठवला तर आई आठवते, आई आठवला तर बाप आठवत नाही. मात्र त्याला एक नक्की आठवतो. काय नक्की आठवतं? डीजे काय नक्की आठवतं? काय? डीजेचा कुठेतरी आवाज वाचला का ते घरामध्ये झोपलेला असल्यावर बोटाला फेकाटून देतं, उठून उड्या मारायला लागतं आणि म्हणतं, आता माझी तुमचे सगळ्यांचे अभंग पाठ नाही, पण सटकली नक्की पाठ आहे. मला सांगा, तुम्हाला मोठं व्हायचंय जीवनामध्ये, तुम्हाला शिकून सवरून मोठं व्हायचंय. मोठं होण्यासाठी तुमच्या मेंदूची, डोळ्याची, कानाची एखादीनं सटकली पाहिजे का? मग आयुष्यामध्ये तुम्ही डीजे पुढे जाऊ नका. 95% वाला मुलगा आजही कामातून गेलाय. त्याच्या बापाचा नंबर देतो सरांना. म्हणून डीजे, टीव्ही, मोबाईल, टीव्ही मुळे अनेकांचे डोळे खराब होतात, लवकर चष्मे लागतात. आणि काय शिकायचं टीव्ही पासून? काय त्या मालिकेची हेडिंग असतात. टीव्हीतल्या एका मालिकेचं हेडिंग जर मुलींनी डोक्यात घेतलं तर तिचं डोकं मेळ होईल. त्याचा अर्थ सांगू शकणार नाही. काय अर्थ आहे त्या मालिकेचा? एका मालिकेचं हेडिंग होतं बघा, माझ्या नवऱ्याची बायको. विकून खातात ते. मग आपल्या नवऱ्याची बायको शिकायचंय का? टीव्ही मध्ये नका टाइम घालू. टीव्हीतला टाइम त्याच मालिका असतात, वेगळी उलटून पालटून स्टोरी असते. टीव्हीतला टाइम तुम्ही हरिपाठाला जा, एखादं भजन करा, आईला काम करायला लागा, सगळा स्वयंपाक शिका, तुम्हाला बोलणी खावा लागणार नाही. पण टीव्हीतला टाइम ह्या बाईनं त्या बाईची खोडी करायची, त्या कडी लावाय शिकूच नका. टीव्ही मुळे अख्खी आपली गेल्या 20 वर्षापासून समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था भ्रष्ट झाली. वेगळे झाले लोक, एकत्र कुटुंब पद्धती होती आपली. 7 समुद्रा पलीकडे ख्याती अशी आपली आदर्श भारतीय संस्कृती. त्यांच्या देशामध्ये कॅनडा, इजिप्त, युरोपीय देशामध्ये अमेरिका, इंग्लंड, ब्रिटन, तिकडे देशामध्ये कुटुंब व्यवस्था नाही.
तिकडं मिया बीबी दोघं भटकत असतात, आपल्याकडे येतात ना, त्यांचं पोरग 10वी 12वीला एखादं पोरग होतं अनावरस, ते पोरग मोठं झालं का एखाद्या अनाथ आश्रमामध्ये टाकतात, तिकडं शीख किंवा इकर त्या पोराचा तपासही करत नाहीत, कारण त्यांच्या देशामध्ये कुटुंब व्यवस्था नाही. त्यांची जोडपी फार तर वर्ष 2 वर्ष 6 महिने एकत्र राहतात, त्यांची संस्कृती भ्रष्ट झाली आहे. आणि आपल्या देशामध्ये कुटुंब व्यवस्था, चुलते काके आजोबा नातवंड सगळे एकत्र असतात. तुम्हाला सांगा, खरोखर सांगा, तुमच्यावर सगळ्यात जास्त जीव तुमचे आई वडील प्रेम करतात का आजी आजोबा करतात? आजी आजोबा करतात ना. मग त्यांच्या देशातल्या आजोबांना माहित नसतं, त्यांच्या देशामध्ये कुटुंब व्यवस्थाच नाही, त्यांच्या आजोबांना माहित नसतं त्यांची नातवंड कोण किती कुठं आहेत. पण आमच्या देशामध्ये नातवाच्या अंगावर वरखडलं, नातवाच्या अंगावर ओरखडलं तर आजीचं काळी चिरतं आणि नाती बाईच्या पायाला ठेचाळलं, आजोबाच्या छातीत ठस होतं. इतकी सर्वोदय आपली भारतीय संस्कृती आहे. आणि संस्कृती फक्त आपल्या संतांच्या विचार आणि शिवरायांच्या नीतीमुळे टिकून आहे. म्हणून आयुष्यामध्ये त्या डीजेच्या टीव्हीच्या नादी लागू नका. आणि मोबाईल, त्या मोबाईलमुळे तर सगळीच माणसांना माहित नसतं, त्याचे परिणाम माहित नसते. आयुष्यामध्ये 3 गुरु असतात. आयुष्यामध्ये बाई, आयुष्यामध्ये किती गुरु असतात? कोणते कोणते? पहिले आई वडील, पहिला गुरु आई, दुसरा गुरु शिक्षक आणि तिसरा गुरु आध्यात्मिक गुरु. पण काय झालंय गेल्या 10 वर्षामध्ये, गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये तुमच्या प्रत्येक घरामध्ये तुमचं लहान मुलगा त्याचं जीवन भ्रष्ट झालंय, नष्ट झालंय. त्या पहिला गुरु आहे ना आई, तिला त्याचे परिणामाची कल्पना नव्हती. पोरग रडायला लागलं. मला सांगा, तुमच्या घरामध्ये पोरग रडायला लागलं, आई काय करते? मोबाईल चालू करून त्या लहान बाळाच्या हातामध्ये देते. त्या लहान बाळाच्या डोळ्याचे बुबुळ एवढी नाजूक असतात, त्या मोबाईलची लाइटिंग एवढी प्रखर इफेक्टिव्ह असते. अगदी 7 वर्षाच्या 10 वर्षाच्या मुलाला चष्मा लागतो. 12 वर्षाचं मुलाचं डोकं मेंटल होतं. मला सांगा, मोबाईल ही गरज आहे, पण की अत्यावर्ष फक्त मोबाईल मध्ये जे पहिलं जर अर्धा 50% चांगलं आहे ना, तेवढं चांगलंच घ्या. एखादा प्रबंध तुम्हाला शोधायचा आहे, एखाद्या अभंगाच्या चाल शोधायचे, तर त्या मोबाईल मध्ये मिळते. पण जे मोबाईल मध्ये वाईट काय घेऊ नका. मोबाईल मध्ये बरेच प्रबोधन येतात. त्या मागच्या मुलाला एक मेसेज आला होता, त्याने मोबाईल उचलला, तुला 5 लाख लागले, तुला 5 लाखाची लॉटरी लागली, तू आमच्याशी संपर्क कर, ह्या क्लिपवर हे कर. आणि ह्या क्लिपवर ज्यावेळेस तुम्ही ओपन कराल ना, त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जाईल 5 लाख तुला लागले, पण इन्कम टॅक्स भरण्यासाठी 5,000 पाठवा. त्या मुलाला वाटतं परिणाम नवीन पिढी याच्यामध्ये बर्बाद झाली. टीव्हीला जाहिरात येते, जंगली रमी खेळू ना भाई. आणि याच्यामध्ये नवीन पिढीला कल्पना नसते, त्यांना धोका डेंजर खतरा कोण लिहिलेला नसतो, परिणाम माहित नसतो. ही पिढी तिथं मध्ये बर्बाद होते. मोबाईल मध्ये 5,000 पाठवा म्हणतात, इन्कम टॅक्स भरायचंय, पार्सल पाठवायसाठी 5,000 भरतो आणि मग परत 10,000. असं करता करता तुम्हाला लुटलं जातं. मोबाईल मधलं कोणतंही ऍप, तुम्हाला नंबर लागलाय, 5 लाखाची लॉटरी लागली किंवा तुम्ही जंगली गेम पाठवतोय, कोणतंही बटन उचकू नका. नवीन पिढी बर्बाद झाली. सोलापूर मधल्या एका टीव्हीला बातमी वाचली असेल, 80 लाख एका तरुणानं घरचं न सांगता तिकडे घालवले. म्हणून मोबाईल मधलं कोणतंही क्लिक करायचं नाही. कोणतंही एखादं प्रलोभन तुम्हाला म्हणाल 5 लाख लागले, ही क्लिक करा आणि आम्हाला हे पाठवा. मोबाईल मध्ये काही लागत नाही. बिगर कष्टाचं कुणाला 10 रुपये मिळत नाहीत. त्यामुळे आयुष्यामध्ये 2च मार्ग आहे. कष्ट करून तुम्ही शिकू शकता. आणि त्या मोबाईल मध्ये इतका धोका आहे, इतका धोका आहे. समाज इतका मोबाईल मध्ये गुरफटला गेलाय. सगळे फार लहानापासून मोठ्यापर्यंत कुणी घरामध्ये एकमेकाशी संवाद होता. पहिली पोरं खेळत होती, बागडत होती आणि त्यामुळे त्यांना चरबी सुटत नव्हती. 7वी 8वीच्या मुलाचं जर चरबी सुटायला लागली खेळामुळं, तुम्ही जर खेळलात तर तुम्हाला पुढे बीपी, शुगर, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब अटॅक येणार नाही. हरिपाठात नाचलात, हरिपाठामध्ये 1 तास, फक्त रविवारचा 1 तास होऊन तर तुम्ही हरिपाठाला गेलात, हरिपाठाला नाचलात तर तुमची चरबी सुटणार नाही. नाहीतर जे अख्खे रोग झाले ना, जो कोरोना आला होता, कोरोनामध्ये फक्त लठ्ठ गेले, शेतजी गेले, श्रीमंत गेले, पण कोणताही वारकरी गेला नाही, कोणताही शेतकरी गेला नाही. कारण व्यायाम. म्हणून तुम्ही खेळा. एक तुम्हाला जर कंटाळा आला खेळा,
आईला काम करायला शिका, शेतीत बापाला मदत करा, परंतु त्या मोबाईल, टीव्ही, डीजे याच्या नादी सुद्धा लागू नका. अभंगाच्या चाली, अभंगाचा अर्थ एवढा चांगला असतो ते तुमची पिढी डोक्यात घेत नाही. मग तुम्हाला कंटाळा आला का मुलांनो? मग जरा ताड बसा. मी तुम्हाला एकच सांगतो उदाहरण. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. की आदिवासी समाजामध्ये जन्मले कोणत्या घराण्यात जन्मायचंय हे तुमच्या हातामध्ये नसतं. द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झाली. तुम्हाला एक नाव ऐकलंय का तुम्ही? एक बघा, आदिवासी समाजातली एक तामिळनाडूची मुलगी, तिनं पळण्यामध्ये पदक, पीटी उषा नाव ऐकलंय का? कोण होती? कोण होती? धावपटू. पीटी उषाचा इतिहास सांगतो. एका खेडेगावात जन्मलेली मुलगी शेरडा मागे जायची. आता शेरडा हा असा प्राणी पळायचा आणि ती पळत 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 डोंगराच्या कडेला जायची. आणि मग एका शिक्षकानं पाहिलं, अरे ही पोरगी आपल्या शाळेत येते, शाळा बुडवते, ही पोरगी एवढी पळते एवढी पळते, तर त्यांनी शाळेमध्ये त्याला स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागला. ती पोरगी तालुक्याला नेली, जिल्ह्याला नेली, महाराष्ट्रात नेली आणि मग ती पोरगी महाराष्ट्राचं भारतामध्ये तिनं पदक मिळवलं. शेवटी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये गेली आणि त्या पीटी उषाला सतत 2 वर्ष आंतरराष्ट्रीय पदकानं 9 सेकंदानं हुलकावून दिली. किती सेकंदानं? मागच्या काय सांगितलं? किती सेकंदानं हुलकावून दिली? 9 सेकंद. ते 9 सेकंदावरनं त्याला पदक चुकत होतं. पण एकदा काय झालं, तिचा इतिहास घडला. का घडला माहितीये? ही पोरगी रोज प्रॅक्टिस करायची. येथून पिंपळनेर पासून राळेगण सिटी, म्हणजे तिच्या तामिळनाडूच्या गावापासून ह्या गावापासून त्या गावापर्यंत जायचे, त्या गावापासून परत मागे यायचे, रोज 10 किलोमीटर सराव करायचे. त्याला आंतरराष्ट्रीय पदक जिंकायचं होतं. 2 वर्ष तिथं 9 सेकंद तुटले नाही. पण एका दिवशी काय झालं, ती पळत 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 पलीकडल्या गावामध्ये गेली आणि पलीकडल्या गावातून माग जशी फिरली तशी त्या गावामध्ये 10-15 कुत्र्यांची कळवण लागली होती. कुत्र्यांची कळ पाहिजे का? भाऊ, कुत्र्याचं भांडण बघितलं का? नाही बघितलं? कुत्री कशी एकमेकावर धावतात असे गुरगुर करत एकावर धावत होती. कुत्र्यांची कळवण लागली होती. कुत्र्यांची कळवण लागली, ती जशी मागे फिरली तसं कळवण लागलेलं कुत्र दुसरं कुत्र त्याच्यावर गुरकलं आणि ते कुत्र त्या पीटी उषाच्या मागल्या बाजूला आलं. आणि त्या बाजूला जसं मागल्या बाजूला कुत्रा आलं, बाकीची कुत्री त्या कुत्र्याकडे पळाली. त्या पीटी उषाला वाटलं ही कुत्री माझ्यात माग लागली आणि त्या कुत्र्याच्या घाणी ती पीटी उषा जे चिंगाट पळाली, तंगाट पळाली, भुंगाट पळाली. 9 सेकंद सोडा 15 सेकंद तुटले आणि पहिल्या वर्षी भारताला सुवर्ण पदक मिळालं. कशामुळं? पीटी उषाला भीती वाटली, माझ्या माग ही कुत्री लागतात आणि मला चावतात किंवा काय. मग मुलांनो, तुमच्या मागे काय कुत्री लागलेली नाही, पण तुमच्या माग काय लागलेलं आहे? करिअरचं कुत्र लागलेलं आहे. तुम्हाला जर करिअर घडवायचं असेल, तुम्हाला राष्ट्रपती व्हायचं असेल, मुलांनो कान करून ऐका. मला माहितीये तुम्ही राष्ट्रपती व्हायचं एवढं सोपं नाही. तुम्ही द्रौपदी मुर्मू व्हायचं एवढं कठीण नाही. तुम्ही द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती किंवा कोण होते अजून एक राष्ट्रपती, काय नाव त्यांचं? प्रतिभाताई पाटील किंवा APJ अब्दुल कलाम. तुम्हाला राष्ट्रपती व्हायचं तुमच्या नशिबात नाही. परंतु एकच काम करा. एक सामाजिक समस्या आहे, अनेक मुलं शाळा शिकत नाहीत, आपलं टंगलमंगल करतात, आपलं करिअर करत नाहीत आणि पुढे बेकार होतात. आणि बेकार झाल्यावर त्यांची लग्न होत नाहीत, म्हणजे त्यांना पती होता येत नाही. मग जे मुलगा आता शाळा नीट शिकतं, पुढे करिअर करतं, शिकून सवरून काही नोकरीला मिळतं, तुम्ही राष्ट्रपती नाही होऊ शकणार. परंतु तुम्हाला पती व्हायचं असेल तर आता शिकून सवरूनच तुम्ही काहीतरी घडू शकता. बस दुसरा कोणताही मार्ग नाही. एक तर शिक्षण आणि दुसरं संतांचे विचार. मला माहित आहे तुम्हाला ऊन लागतंय, म्हणून तुम्हाला शेवटी एवढंच सांगतो. एक वडारी समाजाचा मुलगा, त्याला शाळेचा कंटाळा होता, तोही पुढं कलेक्टर झाला. तुम्ही जर मन लावून अभ्यास केला, त्या मीराबाईच्या भजनातून काय शिकायचं? जैशी लागी लगन, म्हणजे जैशी लागी लगन. त्या मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीची एवढी आवड निर्माण झाली होती, गोडी निर्माण झाली होती. तशी गोडी जर तुम्हाला अभ्यासाची लागली आणि मेरा हो गई मगर, मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढे 3
लीन झाली होती, तसं जर तुम्ही अभ्यासामध्ये लीन झाला तर जगातली कोणतीही शक्ती, आधी चीन पाकिस्तान सुद्धा तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. म्हणून फक्त शिकून सवरून तुम्ही मोठं होऊ शकता. म्हणून मुलांना माझी एकच विनंती आहे, आयुष्यात फक्त शिक्षण हा एकच मार्ग आहे, दुसरा मार्ग नाही. शिकायचं. मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर देणाऱ्याला मी पुस्तक देणार आहे, हरिपाठ देणार आहे. फक्त तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर दिल्यावर तुमचं नाव लिहायचं आणि पुस्तक लायब्ररीला द्यायचं. 33 कोटी देव. किती देव आहे? 33 देवांची नावं सांगू शकाल, पण देव कोण आहेत माहितीये का? खरे देव कोणते आहेत? तर खरे देव 33 कोटी तुम्ही आहात. आपल्या देशामधली लोकसंख्या 1,46,00,000 पर्यंत पोहोचली असताना त्यापैकी 33 कोटी देव आहेत. आणि ते कोणते आहेत? बालवाडी पासून मास्टर डिग्री पर्यंत जे निष्पाप, निरपेक्ष, सात्विक, निर्भय वृत्तीचे जे तुम्ही विद्यार्थी आहात ना, तुम्हीच खरे देव आहात. आणि तुमच्यातलं देव पण टिकवण्यासाठी, जगवण्यासाठी, जागवण्यासाठी संत निळोबाराय दिंडीतर्फे हा माझा छोटासा प्रयत्न. ना रावळी, ना देवळी, ना कोणत्या विटेवा, विद्या मंदिरात साक्षात 33 कोटी देव. तुम्हीच खरे देव आहात. आणि देवासारखं वागा. आयुष्यामध्ये कोणत्याही वाईट माणसाच्या संगतीला सुद्धा जाऊ नका, सावलीला सुद्धा जाऊ नका, एवढीच विनंती करतो. आयुष्यामध्ये शिका इतकं डिग्र्या कमी पडतील, जगा इतकं आयुष्य कमी पडेल, हसा इतकं आनंद कमी पडेल, दौडा असे कमनशिबाचा फासा निखळून पडेल. परंतु मुलांना प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या विठ्ठलाला, पांडुरंगाला, परमेश्वराला, त्या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल, देणं भागत पडेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठ्या मुलाचे नाव संभाजीराजे आणि लहान मुलाचे नाव राजाराम महाराज होते. तर छत्रपती शिवाजी राजांच्या मोठ्या सुनेचे नाव येसूबाई, तर लहान सुनेचे नाव ताराराणी होते. अतिशय छान सुंदर असं मार्गदर्शन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. तर विद्यालयाच्या वतीनं मी श्री पवार सरांना अशी विनंती करतो की त्यांनी बिरगुळे सरांचा सत्कार या ठिकाणी करावा. तर या ठिकाणी सरांनी आपल्याला छान असं मार्गदर्शन केलं. जीवनामध्ये संस्कार किती महत्वाचे. संत निळोबाराय विद्यालय पिंपळे यामधील प्रबोधनाचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. दर्शन प्रबोधन बुक, पुणे.